नाही म्हणता म्हणता सोलापूर विधान परिषदेची निवडणूक जी आहे ते अखेर लागलेली आहे। खरं तर बिनविरोधाच्या दिशेने गेलेली ही निवडणूक अखेरच्या क्षणी मात्र लागली। खरं तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर सोलापूर विधान परिषद निवडणूक हे बिनविरोध होण्याची चर्चा जी आहे ते जोरदार रंगली होती। खरं तर महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी 2 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते। ते दोन्ही अर्ज जे आहेत ते माघार घेतले। त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या देखील 2 उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। त्यांनी देखील ऐनवेळी अर्ज माघारी घेतले। मात्र असं असताना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार वसंतनाना देशमुख यांनी मात्र शेवटपर्यंत भाजपला टोलवल्याचं पाहायला मिळालं आणि अखेरच्या क्षणी वसंतनाना देशमुख यांनी आपला मोबाईल जो आहे तो स्विच ऑफ करून टाकला। खरं तर बिनविरोधाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक जी आहे ती पोहोचली होती आणि भाजपच्या गोटामध्ये ही निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा जी आहे ती जोरदार रंगलेली होती। खरं तर आनंदोत्सव देखील साजरा करण्याच्या तयारीमध्ये भाजप असतानाच या ठिकाणी ही निवडणूक जी आहे ती अखेरच्या क्षणी लागली। नक्की काय या निवडणूक लागण्यामागे घटना घडामोडी घडल्या याचा देखील आढावा आपण घेऊ शकतो। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वसंतनाना देशमुख यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या उमेदवाराबरोबरच भरला गेलेला होता। विशेष म्हणजे काँग्रेसला ही जागा सुटलेली होती आणि काँग्रेसने एबी फॉर्मवरती आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला होता। मात्र छाननीमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज जो आहे तो नाट्यमयरित्या बाद ठरवण्यात आला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसंतनाना देशमुख यांचा देखील अर्ज यापूर्वीच एबी फॉर्मवरती दाखल झालेला होता। त्यामुळे महाविकास आघाडी हे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या दोघांचेही पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवलेले होते। त्यामुळेच कुठेतरी महाविकास आघाडीला ही जमेची बाजू म्हणावी लागेल। वसंतनाना देशमुख खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत। सुरुवातीला मी अर्ज मागे घेण्याची तयारीत असल्याचं देखील त्यांनी भाजपच्या नेत्यांना भासवलं। मात्र असं असतानाच अचानकपणे अकलूजमधून सूत्र फिरली आणि वसंतनाना देशमुख यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो तसाच राहिला। त्यामुळे सोलापूर विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती अखेरच्या क्षणी लागली। खरं तर सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील बड्या नेत्यांचा फोन जो आहे तो मोहिते पाटलांना गेलेला होता। अर्ज माघार घेण्याच्या दृष्टीने सर्व तयारी देखील करण्यात आल्याचं देखील माहिती समोर येते। मात्र केवळ इगो इश्यू झाल्यामुळे ही निवडणूक लागल्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगल्याचं पाहायला मिळतंय। सूत्रांच्या माहितीनुसार मोहिते पाटलांच्या मते पालकमंत्र्यांनी त्यांना फोन करणं अपेक्षित होतं, किंबहुना त्यांची भेट घेणं अपेक्षित होतं। मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकही फोन केला नाही किंवा भेट घेतली नाही, किंबहुना कोणाच्या माध्यमातून निरोप देखील पाठवला गेलेला नव्हता। त्यामुळेच मोहिते पाटलांचा इगो जो आहे तो हर्ट झाल्याची चर्चा आहे आणि त्यातूनच मोहिते पाटलांनी ही निवडणूक लावण्याचा निर्धार केला आणि अखेरच्या क्षणी ही निवडणूक जी आहे ती लावली। खरं तर भाजपच्या नेत्यांनी काल शेवटच्या क्षणी ज्यावेळेस उमेदवारी अर्ज माघार घेतला गेला नाही, जेव्हा निवडणूक लागली त्यावेळेस एक प्रतिक्रिया दिली। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की जिल्ह्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी ही निवडणूक लादल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। तर दुसरीकडून मात्र महाविकास आघाडीच्या वतीने कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही। याशिवाय पालकमंत्री जयकुमार गोरे देखील मागील 3 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये तळ ठोकून होते। निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीनेच त्यांनी ही सर्व व्यूहरचना देखील आखली होती। मात्र महाविकास आघाडीच्या रणनीतीपुढे भाजपच्या नेत्यांची रणनीती जी आहे ती फसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जयकुमार गोरे म्हणाले की कोणालाही याचं दोष देण्यात अर्थ नाही आहे, कोणालाही नाव घेऊन मोठं करण्याची गरज नाही आहे। आम्ही ही निवडणूक जिंकू आणि ती निवडणूक अशा पद्धतीने जिंकू की भविष्यात विरोधी पक्षातले नेते उमेदवार देण्यासाठी धाडस करणार नाहीत। त्यामुळेच ही निवडणूक आता भाजपच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे। सोलापूर विधान परिषदेचा जर इतिहास बघितला, साधारणपणे 1998 साली झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडे केवळ 70 मतं होती, तर त्यावेळेसच्या काँग्रेसकडे 302 मतं होती आणि अशावेळी भाजपने जे आहे ते 70 मतांवरती आपला उमेदवार जो आहे तो निवडून आणलेला होता। भाजपचे विद्यमान आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे तत्कालीन 1998 सालचे विधान परिषदेचे उमेदवार होते
आणि त्यांनी ही निवडणूक 70 मतांच्या बळावर जिंकलेली होती। त्यामुळेच सोलापूर जिल्ह्याचा विधान परिषदेचा जो इतिहास आहे तो विसरून भाजपला चालणार नाही आहे। अर्थात भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की ती काँग्रेस होती, ती गाफील होती, भाजप मात्र कायम सतर्क असतं, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती जी आहे ती होणार नाही असं देखील भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितलेलं आहे। मात्र असं असलं तरी भाजपतील अंतर्गत धुसफूस जी आहे ती सातत्याने चव्हाट्यावर येताना पाहायला मिळालेलं आहे। सोलापूर शहर असेल, सोलापूर ग्रामीण असेल, विविध ठिकाणी भाजपतली अंतर्गत जी धुसफूस आहे ती सातत्याने या ना त्या कारणाने समोर येते। याशिवाय महायुतीत देखील फारसं चित्र अलबेलं आहे असं नाही आहे। शिवसेना शिंदे गटाचे अनेक नेते जे आहेत ते देखील सातत्याने नाराज आहेत। आम्हाला निधी मिळत नाही, सापत्न वागणूक मिळते, अशा पद्धतीच्या तक्रारी यापूर्वी देखील त्यांनी आपले नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर विधान परिषदेची लागलेली ही निवडणूक जी आहे ती भाजपसाठी अतिशय चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर शेवटच्या क्षणी भाजपकडून वसंतनाना देशमुख यांना फोन देखील गेले होते, बड्या नेत्यांचे फोन गेले। त्याचबरोबरनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे वसंतनाना देशमुख यांचे व्याही असलेले आणि भाजपचे खासदार उज्ज्वल निकम यांच्यामार्फत देखील फोनाफोनी झाल्याची चर्चा जी आहे ती समोर येते। मात्र असं असताना वसंतराव देशमुखांनी मात्र मोहिते पाटलांच्या निर्णयावरती ठाम राहणं पसंत केलं आणि आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो माघार घेतला नाही। त्यामुळे आता सोलापूर विधान परिषदेची ही निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची आहे आणि या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारताय हे येणारा काळच ठरवेल। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।